की सनातन मंत्रालय, स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावं असं पत्र पाठवलं. त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे. सनातन धर्म म्हटला म्हणजे इथे असणारा अस्पृश्यता आली, इथं जाती व्यवस्था आली, इथं धर्म वर्चस्व आलं आणि त्याला पूर्णपणे आमचा असणारा विरोध राहणार आहे. सनातन धर्माला आमचा असणारा विरोध आहे, हिंदू धर्माला आमचा असणारा विरोध नाही. उद्धव ठाकरे सोबत चर्चेची काही दारं कायम बंद झाली की काय आहे थोडीफार उघडी? आम्ही कोणाबरोबर जाणार हे आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही आता आदिवासी जो आहे त्याचा असता त्यांनी संघटन होते, त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जाते. जिल्ह्यामधल्या असणाऱ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या ओबीसी संघटनाने असणारं जिल्ह्यापुरतं आपलं राजकारण आणि आपलं उमेदवारी फायनल करायचं ठरवलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर आम्ही असणारं चाललेलो आहोत. तेव्हा या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल, आमचे दरवाजे मोकळे आहेत, पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी मोकळे असं म्हणा, कोणासाठी मोकळे आहेत, फक्त भारतीय जनता पक्ष सोडून. रविकांत तुपकर, बच्चू कडू काही बोलणं झाले का कोणाशी? ते आमचं मध्यंतरी असणारं जे बोलणं आहे ते माझं स्वतःचं असणारं राजू शेट्टींबरोबर झालं होतं आणि राजू शेट्टींना थोडंसं राजकीय शहाणपणसुद्धा असणारं शिकवलं की तुम्ही आता आम्ही जे एवढी वर्ष टिकलो आहोत त्याचं कारण असं आहे की आम्ही निवडून जरी आलो नाही तरी आमच्याकडे मतदान हे होतं, प्रत्येक मतदारसंघामधलं मतदान होतं आणि हे मतदान आम्ही ज्याच्या कोणाच्या झोलीमध्ये टाकलं की त्याचं पारडं जड होत होतं आणि म्हणून आम्ही असणारं या राजकारणामध्ये रेलेव्हन्स राहिलेलो आहोत. महाराष्ट्रभर तुमच्याकडे मतदान असेल तर तुम्ही रेलेव्हन्स राहणार आहात, महाराष्ट्रभर तुमच्याकडे मतदान नसेल तर तुम्ही रेलेव्हन्स राहणार नाही. तुम्ही आमदार झालात तर रेलेव्हन्स होणार आहे. ज्या आघाडीबरोबर त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं त्या आघाडीचा म्हटलं तुम्हाला शिरोळा मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे का त्याचं सांगा. होणार असेल तर तुम्ही ठरवा. तुम्ही जे आमच्याबरोबर बसायला बघताय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या आघाडीबरोबर बसायला बघताय, म्हटलं तुम्हाला चॉईस करावा लागेल. एक तर तुम्ही आमच्याबरोबर या, नाही तर त्या आघाडीबरोबर जा. तुम्ही त्या आघाडीमध्ये गेलात तर शिरोळ मतदारसंघ आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, हेही आम्ही त्यांना असणारं व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा चॉईस आहे. उरलेला बच्चू कडू असेल किंवा इथं वामनराव चटप असतील, यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण जिथनं वामनराव चटप लढतात त्या ठिकाणी गोंडवाना म्हणजे राजुरा मतदारसंघामध्ये गोंडवाना पार्टीचे असणारे उमेदवार त्या ठिकाणचे आहेत आणि त्या दोघांमधल्या मतांमधला डिफरन्स फार नाही. राजुऱ्यामध्ये गोंडवाना परिषदेतले जे उमेदवार राहिले होते त्यांना 44,000 मतदार होते, यांना 47 होते आणि 52,000चं जिंकून आला होता अशी परिस्थिती आहे. पार्टी म्हणून असणारं बघितलं तर आम्ही गोंडवाना पार्टीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर समझोत्यामध्ये. मुंबई सिनेट निवडणूक आयोगाची टीम येऊन गेली आणि 4 वाजता पत्रकार परिषद सगळ्यांकडून मागणी होती की एकाच टप्प्यात निवडणुका. ते एकाच टप्प्यात निवडणुका झाली पाहिजे. महाराष्ट्र बिहार नाही आहे. इथे निकाल लागला की लोक मान्य करतात. कुठेही दगडफेक होत नाही, कुठेही काही होत नाही. ज्याला कोणाला लढायचं असेल तर तो पिटिशन करतो, हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो. त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन इथे नाही आहे आणि इलेक्शन कमिशनने असणारं शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लागू नये. तुम्ही ज्यावेळेस असणारं असं म्हणताय की आम्ही 2 टप्प्यामध्ये घेऊ, 3 टप्प्यामध्ये घेऊ, त्या अर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असणारा अशांतता आहे आणि ती इलेक्शनमध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ॲडिक्वेट पोलीस फोर्स
प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या. लोकांना जो निकाल द्यायचा आहे तो लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना व्हायलन्सनी ते एक्सेप्ट करतात. त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतात. वंचित बहुजन आघाडी यावेळेस कोणत्या आघाडी किंवा युतीची मतं जास्त कट करेल असं तुम्हाला वाटतं? ज्यांना असं वाटत असेल की आम्ही ज्यांची मतं कट करणार आहोत त्यांना माझा राजकीय सल्ला आहे की कृपा करून इलेक्शन लढू नका. अजित पवारांनी असं म्हटलंय की फिरते मुख्यमंत्रीपद ठेवा, म्हणजे तिन्ही माहितीतल्या पक्षाकडे असावे. आपण कसं पाहता? संगीत खुर्ची मुख्यमंत्र्याचं करण्याचं जे चाललेलं आहे ते राजकारण किती गळाला गेलेलं आहे हे आपल्याला असताना दिसतंय. तेव्हा सामान्य माणसाने आणि मतदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जो इथे करप्शनचा आरोपी आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा उमेदवार आहे, लोकांनीच ठरवलं पाहिजे की ह्यांना आम्ही निवडून देणार नाही. देवगड येथे एका तरुणीची छेड जी आहे ती एका पोलिसानेच काढली. ग्रामस्थांनी त्याला चोप दिला, त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. असे एखादा कुठला तरी व्यवस्थेमधला माणूस तर तुम्हाला ती व्यवस्थेला दोष देता येत नाही. थँक्यू. मुंबई सिनेटचे निकाल आलेले आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे? त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सर, जरांगे निवडणूक लढणार नाही तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर असेल असं तुम्ही म्हणता? मी सरळ म्हणतोय त्याच्यामध्ये की मागच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं. आताही त्यांनी असं जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार. अर्ज मागवलेत. अनेक असणाऱ्या गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले आहेत. उलट नाशिक जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत माहिती आहे म्हणून का त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथले जेवढे 150 उमेदवारांनी अर्ज केले त्या 150 उमेदवारांनी जरांगे पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या, आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही. आम्ही जो इलेक्शन फंड जमा केलेला आहे तो इलेक्शन फंड तुम्ही जो उमेदवार करणार त्याला आम्ही सुपूर्द करणार आणि त्याचा आम्ही प्रचार करणार. कार्यकर्त्याची मानसिकता झालेली आहे आणि जरांगे पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन मॅनचा जो संबंध आहे, सर्वसामान्य माणसाचा जो आहे की यांना असणारा शरद पवार चालवतात आहेत आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहेत, तो स्टॅम्प पक्का होऊन जाईल. एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणालो होतो. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा अशा प्रकारची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे. माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शासनाने सांगितलं पाहिजे की त्यांनी असणारं इलिगल टॅपिंग केलं की न केलं, आणि इलिगल टॅपिंग केलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई केली. त्याच्यामुळे असं इलिगल टॅपिंगमध्ये त्या दोषी असतील तर त्यांना पदावरनं काढलं पाहिजे, ही सर्वांचीच मागणी राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. किती जागा मी पहिल्यांदा निवेदन करतो मग तुम्ही हे करा. काँग्रेसमधला ओबीसी आणि मुस्लिम समुदाय जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात संबंध ठेवू नये असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांनी असं एक स्टार्टलिंग बातमी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती म्हणजे इंटरनली काँग्रेस असं ठरवत आहे की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही.
आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही. या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत. ते म्हटले सगळ्यात मोठा पेच जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिच्यासमोर राहणार आहे. सेनेमध्ये असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळतील का? त्यांनी पुढेही मला असं हे सांगितलं की त्यांनी असणारा जो सर्वे केलेला आहे लोकसभेच्या नंतर की उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे जी 5.3 मतदान होतं की 5.7 जे ओरिजिनल सेनेचं मतदान त्यांच्याकडे जे होतं त्याच्यापैकी हे ओबीसीतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात आहेत की आम्हाला जे काही फीड मिळतोय त्यामध्ये 2.7% ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे की जे उद्धव ठाकरेंकडे लोकसभेला होतं ते आता असणारं एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणारा अधिक जागा देणं हे परवडणारं नाही आणि त्यावरती असणारं बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली. उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे. उमेदवारही तिथले फायनल झालेले आहेत. आम्ही 2 फॅक्टरसाठी त्या ठिकाणी थांबलेलो आहोत. एक, आपण असं पाहिलं असेल की कालसुद्धा आदिवासींचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये निघाला. तशाच रीतीने असणारं चोपड्याला 30 तारखेला रॅली आहे. 2 तारखेला मनमाडला आदिवासी सत्ता संघर्ष परिषद आहे आणि 6 तारखेला ही नागपूरमध्ये आहे. तेव्हा आदिवासी समूहांमधला आपसामधलं जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या जागा कशा वाटून घ्यायची यांची असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. ती एकदा चर्चा त्यांची फायनल झाली तर कदाचित 6 तारखेलाच जे आहे अलायन्स याची सुद्धा घोषणा होईल आणि त्या अलायन्स बरोबर यादी जी आहे काही उमेदवारांची ही सुद्धा तिथे जाहीर केल्या जाईल. मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार रत्नागिरीमध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. काल मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आणि ओबीसीच्या संघटना होत्या त्यांच्याबरोबरही बैठक झाली. पण त्याच्यामध्ये मी एक बदल त्या ठिकाणी असताना पाहिला आणि तो म्हणजे ओबीसी संघटना आता असताना शरद पवारांना एक विशेषण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणजे मराठ्यांचे नेते सन्माननीय शरद पवार असा ते उल्लेख करतात अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असं मानतोय की मराठवाड्याचं लोण हे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू पोचतंय. आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू होईल असं मला एकंदरीत दिसते. कालच्या आदिवासींची जी परिषद झाली, पत्रकार परिषद झाली, त्या परिषदेमध्ये सुद्धा विदर्भाच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं. त्याची असणारी नोट मला त्यांनी असणारी पाठवली आणि त्यामध्ये विदर्भ होत नाही आहे याचं जे खापर त्यांनी फोडलेलं आहे ते कुणबी समाजावरती फोडले अशी असणारी परिस्थिती आहे. की विदर्भ हा जर वेगळा राज्य झाला असता तर छत्तीसगडमधल्या आदिवासींचा जसं विकास होत चाललेला आहे तसा विकास आमचाही होत चालला असता असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि हा कुणबी समाज विदर्भादी होण्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे असा जो आरोप करण्यात आलेला आहे, मला वाटतं हे राजकारणाचे येणारे संकेत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कशा रीतीने हे डेव्हलप होतील याचा आज आपल्याला काही सांगता येत नाही, परंतु जी एकंदरीत वेगवेगळ्या विभागामधला जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मला वाटतं आम्हाला वंचित बहुजन आघाडीला यापुढे वाटचाल करावी लागेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार. आंबेडकर साहेब